नवी मुंबई विमानतळ परिसरातल्या प्रकल्पबाधित गावांच्या विकासासाठी राबवण्यात येणारा नैना प्रकल्प आता बारगळल्याची चिन्ह आहेत। खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पाकरता शेतकऱ्यांनी जोरदार विरोध सुरू केला, पण या दोन्ही प्रकल्पांच्या निमित्तानं सरकारी भोंगळ कारभारामुळे नक्की आपली जमीन कुठे आणि कशी संपादित होणार याच घोळात रायगड जिल्ह्यातला शेतकरी सापडलाय। रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नव्या खालापूर स्मार्ट सिटीला एकीकडे स्थानिकांचा विरोध सुरू झाला असताना सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई प्रस्तावित विमानतळ परिसराचा आगामी काळात नैनाच्या माध्यमातून विकास होणार आहे। नैनाच्या प्रभावित क्षेत्रात येत असलेल्या 124 गावांचा प्रारूप विकास आराखडा नकाशा जाहीर करण्यात आलाय। त्यात खालापूर येथील 11 गावांचा समावेश आहे आणि याच 11 गावांमध्ये शेतकरी, सिडको आणि खासगी विकासक यांच्या माध्यमातून खालापूर स्मार्ट केल्यानं स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्णपणे बारगळला आहे। विश्वासात कुठल्याही नगरपंचायतीने किंवा तहसीलदारने आम्हाला याची सूचना न देता हे केले, रोड करण्याची हे केली योजना आखलेली आणि याला आमचा तीव्र विरोध राहील। जर कुठे अन्याय झाला असेल, एखाद्याच्या शेतकऱ्याचं लँडलेस होत असेल किंवा त्याची सुपीक जागा जर त्यात अधिग्रहित होत असेल तर त्यांच्याकडून कॉम्पन्सेशन किंवा त्याच्या बदली जागा किंवा शेतकऱ्याला योग्य वाटेल असं जर समाधानकारक उत्तर शासनाने दिलं तर आमच्या याला विरोध नसणार आहे। नव्या प्रारूप विकास आराखड्याचा जो नकाशा प्रसिद्ध करण्यात आलाय ती पूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा शेतकऱ्यांनी करून न्यायालयात दाद मागणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। तर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात बिल्डरांच्या जमिनींना बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनीवर रस्ते, सरकारी इमारती, उद्यानं असं आरक्षण टाकण्यात आल्यानं असा बिल्डर धार्जिणा विकास नकोच अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आणि आम्ही मुलांबाळांसाठी जमीन शिल्लक ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी सरकार जर असं करत असलं तरी आम्हाला ते जमणार नाही। आमची आम्ही स्थानिक शेतकरी आहोत इथे। उद्या जर ही कंपनी दिवाळखोरीत गेली तर ते कोर्टात जाणार आणि उद्या आमच्या शेतकऱ्यांना पैसे पण नाही आणि जमीन पण नाही। अशा प्रकारचा हा जो काय खेळ चालवलेला आहे या धनाढ्य लोकांनी, हा आम्ही मोडून काढणार आहोत। ह्याच्यावर आमचं उग्र आंदोलन शेतकऱ्यांचं होईल। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, नगरपंचायतीला विश्वासात न घेता किंवा ग्रामपंचायतींना कुठल्याही विश्वासात न घेता शेतकऱ्यांना गृहीत धरून जर कुठला धोरण शासन राबवत असेल तर त्याला निश्चितच विरोध होईल। 1 वर्षापूर्वी ज्यावेळी सिडको, खालापूर नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांनी एकत्रित येऊन खालापूर स्मार्ट सिटी होण्यासाठी MOU वर सह्या केल्या असतानाही नैनानं विकास आराखडा सादर करताना खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पच विचारात न घेतल्यानं खालापूर स्मार्ट सिटी हा प्रकल्प गुंडाळला गेलाय, तर नैनानं आपला सादर केलेला विकास आराखडा बदलण्याची आता गरज निर्माण झाली आहे। अमोल पाटील, झी मीडिया, खालापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।